जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती. श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नक्षत्रांचं महत्त्व चाललं आहे, त्यामुळे नक्षत्रांचा एक वैयक्तिक असा श्लोक घ्यायचा जर आपण प्रयत्न केला ना, तर ते नक्षत्र पूर्ण नसतं त्या दिवशी. त्यामुळे नक्षत्रांचा विशिष्ट असा श्लोक आपल्याला सापडत नाही, ते पूर्ण नक्षत्राचं स्तोत्र असतं. त्यापेक्षा अतिशय सुंदर असा एक श्लोक मला सापडला, जे सगळेच नक्षत्र आपल्याला कव्हर करता येणार आहे त्याच्यात. आणि तो जो श्लोक आहे, आज आजी द्वितीया आहे. सकाळी 8:53 म्हणजे 9 वाजेपर्यंत द्वितीया आहे आणि आता नंतर तृतीया लागली आहे. आणि नक्षत्र आहे आश्लेषा. आश्लेषा नक्षत्र आहे आज, त्यामुळे आता एकत्रित श्लोक म्हणून आपल्या नक्षत्राच्या याला सुरुवात करते. जले विष्णू, स्थले विष्णू, विष्णू पर्वतमस्तके, ज्वालामाला कुले विष्णू, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. तिथिर्विष्णू, दिनं विष्णू, नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च विष्णुकुलश्चैव, ग्रहाकालमयं हरिः. सापडलं की शोधलं की सगळं सापडतं. तिथिर्विष्णू, दिनं विष्णू, नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च विष्णुकुलश्चैव, ग्रहाकालमयं हरिः. कर्ता विष्णु रविकर्म, विष्णुश्रद्धेश एव च, यतो विष्णुपदार्थश्च, विष्णुराज्यं हविस्तय तथा. स्थानं देशश्च कालश्च, विष्णुरूपे प्रतिष्ठितं, द्रव्यं विष्णुश्च विश्वं, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. यजमानो भवेद्विष्णु, विष्णुराचार्य एव च, ज्ञानं क्रियाविधिर्विष्णुः, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. दर्भो विष्णु, जलं विष्णु, पुष्पं विष्णुरेव च, हस्ताक्षरं विष्णुरेव, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने आपलं हे गुरुवारचं म्हणजे आपलं भगवंताचं सुद्धा स्तवन झालं, नक्षत्रांचं सुद्धा स्तवन झालं. आपल्याला जी पंचायत असते प्रत्येक वेळी की काय म्हणावं आजच्या या श्लोकासाठी, हे 2 श्लोक एकत्र येत नाही आहेत. 2 नक्षत्र एकत्र, एक तर कधी तिथी आधी असते तर नक्षत्र मागचं दुसरं असतं. त्यामुळे आपल्याला हा जो प्रश्न पडला होता मला, तो प्रश्न भगवंतांनीच सोडवला. आणि आज आपल्याला सर्वं विष्णुमयं जगत, भरला घनदाट हरी दिसे, अशा प्रकारचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र सगळ्या नक्षत्रांचा रामबाण उपाय आपल्याला सापडला. आणि गुरुवारच्या दिवशी जले विष्णू, स्थले विष्णू, विष्णू पर्वतमस्तके, ज्वालामाला कुले विष्णू, सर्वं विष्णुमयं जगत्. जय जय रघुवीर समर्थ. आज आहे आपली जगन्नाथाची रथयात्रा. तसंही आपण भगवंतांचं वर्णन, कृष्णावताराचं वर्णन करतो. आणि नेमकी तृतीया तिथी आहे, आश्लेषा नक्षत्र आहे. आणि हे जे आहे चंद्राचं नक्षत्र आहे. म्हणजे चंद्र आणि भगवंत दूर जातच नाही आहेत कृष्णाच्या बाबतीत, म्हणलं कृष्णाच्या अवतारामध्ये. त्यामुळे आज आपण थोडंसं जगन्नाथाचं वर्णन करूया. कदाचित कालिंदी तटविपिन संगीत तरणो, मुदाभीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः, रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशार्चित पदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. भुजे सौवे वेणुं, शिरसि शिखिपिच्छं कटितटे, दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते, सदा श्रीमद्वृन्दावनवसति लीला परिचयो, जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. महाम्बोधे स्थिरे कनक रुचिरे नीलशिखरे, वसन् प्रासादान्तः सहन बलभद्रेण बलिना, सुभद्रा मध्यस्थ सकलसुरसेवावसरदो, जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. कृपापारावारः जलदश्रेणिरुचिरो,
रमावाणी रामस्फुरद अमलापङ्केरुहमुख सुरेन्द्रय्याराध्य श्रुतिगणशिखा गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे रथारूढो गच्छन् पथिमिलिन् भूदेवपटलैः स्तुतैः पादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः दया सिन्धुर्वन्धु सकलजगतां सिन्धुसुतवा जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. त्यांच्या नयनांचं विशेष महत्त्व आहे. परब्रह्मा पीडक कुवलदलोत पुल्लनयनो निवासी नीलाद्रो निहितचरणोऽनन्त शिरसि रसानन्दी राधा सरसवपुरालिङ्गनसुखो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. न वैयासे राज्यं न च कनकमाणिक्यविभवं न यासेऽहं रम्यां सकलजनकाम्या वरवधूं सदा काले काले प्रथमपतिना गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. हरत्वं संसारं द्रुतदरम् असारं सुरपते हरत्वां पापानां विततिमपवरां यादवपते अहो दीने नाथे अहो दीने नाथे अहो दीने नाथे निहितचरणो निश्चितमिदं जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. जगन्नाथाष्टकं पुण्यं यः पठेत् प्रयतः शुचिः सर्वपापविशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति. जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व पाप विशुद्धात्मा विष्णुलोकम स गच्छति. नक्षत्रांचं बळ मिळालं, विष्णूंचं बळ मिळालं. गुरुवारच्या दिवशी विष्णूंचा श्लोक सापडला आणि त्यानंतर आपलं जगन्नाथांचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राने आणि त्याचा आणि माझा जगन्नाथाचा जवळचा संबंध वाटतो. म्हणून मी खरं यावरी हे दशावतारांचं वर्णन बाजूला ठेवून जगन्नाथांचा आज रथोत्सव असल्यामुळे आज मी त्यावरती बोलले. लहानपणी मी लहान असताना 3 वर्षाची असताना माझा भाऊ एक 5 वर्षाचा एक 8 वर्षाचा अशा 3 भावांना एकत्र 2 भावांना आणि मला बसवून आईने जगन्नाथाचा रथ असा केला होता आणि म्हणाले की भगवान बलभद्र आणि सुभद्रा हे तिघं माझ्या घरी आलेत म्हणे आणि यांचा रथ आपण काढूया म्हणे. अशा पद्धतीने तिने लहानपणी 3 वर्षापूर्वी केलेलं ते चित्र मला परवा सापडलं आणि त्या चित्रावरून आईची ती कृपा समजून असं वाटलं ह्या तिघांना तिने अशा पद्धतीने विचार केला. मग विचार जसा करू तसाच तर भगवंत दिसतो. त्यामुळे म्हटलं आता हा जो जगन्नाथांचा जो रथोत्सव आहे तो आपण सगळे मिळून एकत्र साजरा करू शकतो. आता याचा अतिशय गोड इतिहास आहे जगन्नाथाचा. जितकं ऐकू जितकं त्याच्याबद्दल ऐकू तितकं त्यामध्ये आपण तल्लीन होतो. इतकं जगन्नाथाचं चरित्र गोड आहे. आता आपल्याला वेळ कमी आहे, कदाचित 2 भागात होईल, पण एका भागात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करते. अतिशय गोड जगन्नाथाचं चरित्र आहे. आता हा जो एक राजा होता इंद्रद्युम्न नावाचा आणि त्याचं आणि मूर्तीचं रहस्य आहे. ते जेव्हा रहस्य समजते जेव्हा आपण पुरीला जाऊ तेव्हा त्या रहस्याने समजलेलं जेव्हा आपल्याला असेल ते रहस्य तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघू. तर हा जो इंद्रद्युम्न आणि हे जे मूर्तीचं जे रहस्य आहे तर एकदा काय झालं त्या राजाला मूर्ती दृष्टांत झाला, दिव्य दृष्टांत झाला आणि ह्या सगळ्या दिव्य दृष्टांताच्या गोष्टी आहेत. दिव्य दृष्टांत झाला आणि त्याला सांगितलं की पुरीच्या किनाऱ्यावरती जगन्नाथपुरीच्या किनाऱ्यावरती तुला वाळूत आलेलं एक विस्तीर्ण लाकूड तुला दिसेल, त्याला दारू म्हणतात आणि ती तू शोध. आणि ते शोधायला सांगितलं आणि त्याला आकाशवाणीमध्ये असं कळलं की आपल्याला ते शोधायचं आहे आणि त्या ठिकाणी भगवंताची आज्ञा आहे असं त्याला समजलं. हा इंद्रद्युम्न राजा आहे. राजाला लाकूड मिळालं त्याप्रमाणे राजाने ते लाकूड शोधायचा प्रयत्न केला आणि लाकडाचीच ती मूर्ती आहे. लाकूड मिळालं पण सामान्य कारागीर असतात ना ते त्यापासून मूर्ती बनवू शकत नव्हते. सामान्य कारागिरांना ते शक्य नव्हतं कारण ती मूर्ती दिव्य होणार होती. मूर्ती दिव्य होणार होती आणि आशीर्वादही आणि आकाशवाणीसुद्धा भगवंताची आहे. या ठिकाणी मी सापडणार आहे असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हा तो शोधून तर घेऊन आला पण त्या लाकडापासून कोण बनवेल ही मूर्ती अशा प्रकारचा प्रश्न पडला. तेव्हा देवांनी स्वतः शिल्पकार विश्वकर्मांनाच पाठवलं. म्हणजे स्वतःलाच ते काही बसवून घ्यायचं असेल ना तर त्यांनी म्हटलं दुसरं कोणीही कारागीर या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे त्या मूर्तीकडे बघत असताना आपण कसं बघायला पाहिजे. स्वतः विश्वकर्मांना त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी काय केलं एका वृद्ध सुताराचं रूप घेतलं आणि ते सुताराचं रूप घेऊन प्रकट झाले.
प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, राजा मी ह्या लाकडापासून मूर्ती बनवणार आहे. मग असं त्यांनी स्वतः एक अट ठेवली त्याच्यावरती. त्यांनी अट अशी सांगितली की 21 दिवस मी जेव्हा ही मूर्ती बनवत असेल त्या दिवशी मला बंद खोलीमध्ये ठेवायचं आणि कोणीही माझ्याकडे बघायचं नाही. तसंही आपण अष्टमीची देवी मुखवटा जेव्हा तांदळाचा करतात तेव्हासुद्धा जेव्हा जेव्हा त्या देवीचं मुख बनत असतं त्यावेळी कोणाला येऊ देत नाही. आतमध्ये बंद असतात. ते जे करणारे कारागीर आहेत ते आतमध्ये असतात. तसं त्यांनी सांगितलं मला 21 दिवस लागणार आहे आणि या 21 दिवसामध्ये एकाने कोणीही माझ्याकडे दार उघडून बघायचं नाही. आणि दार उघडून बघितलं तर जेवढी मूर्ती आहे तेवढीच राहील, पुढे मी करणार नाही आणि असं माझी अट आहे. असं म्हटल्याबरोबर अशीच सुरुवात झाली मूर्ती बनवायला. लाकूड आणलं, मूर्ती बनवायला सुरुवात झाली आणि 1 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, कोणत्याही प्रकारचा आवाज खोलीतून येईना. ठोकपिटीचा आवाज नाही, कशाचाच आवाज नाही. तो आतमध्ये काय खातोय, काय पितोय, कोणालाच काही कल्पना नाही. आणि अशा पद्धतीचं त्याचं काम चालू आहे की नाही यावरती सुद्धा शंका आली. मग ही शंका आल्याबरोबर त्याला त्यांची राणी जी होती, राजाची राणी, तिला असं वाटलं, ती गुंडीच्या नाव आहे तिचं, तिला असं वाटलं काय चाललंय, खरं आहे की नाही. आणि आपल्याला कोणतीही गोष्ट लपलेली असली की त्या गोष्टीकडे बघावं वाटतं. हे करू नका म्हटलं की करावं वाटतं. तर त्या राणीला वाटलं अरे हे काही नाही, अर्थ काही नाही, आवाज येत नाही, ते म्हातारे बुवा आहेत की नाही आतमध्ये हे सुद्धा कल्पना नाही. आणि म्हणतात 21 दिवस, 21 दिवसानंतर जर ती मूर्ती तयार झाली नाही तर प्रश्न पडेल. त्यापेक्षा बघू तर खरी कुठपर्यंत आलं आहे. तर ती गुंडीच्या राणी जी उत्सुकतेपोटी खोलीचा दरवाजा उघडला आणि अट भंग झाली. आणि अट भंग झाल्यामुळे विश्वकर्मा अर्धवट मूर्ती सोडून अंतर्धान पावला. त्यांनी सांगितलंच होतं त्या मूर्तीला हात आणि पाय पूर्ण व्हायचे होते, नुसता चेहरा पूर्ण झाला, हात आणि पाय पूर्ण नव्हते. राजाला भयंकर पश्चाताप झाला या गोष्टीचा की का ही राणी तिथे गेली. पण आकाशवाणीने सांगितलं, पुन्हा आकाशवाणीने सांगितलं, देव ह्याच रूपात येऊ इच्छितात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जसा चेहरा भगवंतांचा बघतो, आता विठ्ठलाकडे बघितलं की त्याचा टिळा, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठरलेल्या आहेत ना त्या ठरलेल्या आहेत. मग हे जे रूप आहे ना माझं हे असंच राहणार आहे. त्यामुळे तिला ते त्याच रूपात येऊ इच्छितात. तेव्हापासून प्रभू जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धवट लाकडी मूर्तीची पूजा केली जाते, ज्याला दारू ब्रह्म म्हणतात. दारू म्हणजे लाकूड आणि त्या लाकडापासून त्या मूर्ती आहेत. खेळण्यासारख्या वाटतात प्रत्यक्षात. लहान लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्या अशा प्रकारच्या मूर्ती करतात, छोटासा रथ करतात आणि त्यातून जगन्नाथाची मिरवणूक काढतात भगवंताचं. मग त्यानंतर ही सगळी गोष्टीची स्थापना झाल्यानंतर आता एक भगवंताचा आजारपण आहे. आजारपणाची जी कथा फार गोड आहे की अनावसर काळ ज्याला म्हणतात, ज्या ठिकाणी भगवंत आजारी पडतात. जशी आपली महामाया तुळजापूरची योगनिद्रेत असते, भगवान विष्णू जसे योगनिद्रेत असतात तसे भगवानसुद्धा 15 दिवस आता कालपर्यंत निद्रेत होते. आज 26 तारखेला त्यांचा रथोत्सव सुरू झाला, त्याला अनावसर काळ म्हणतात. तो अतिशय पवित्र अशी परंपरा आहे त्या ठिकाणी. संपूर्ण विश्वाचं रक्षण करणारा हा जगन्नाथ आणि भगवंत आपला जगन्नाथ, जगाचा नाथ जगन्नाथ, रक्षण करणारा भगवान जगन्नाथ स्वतः बाकी माणसाप्रमाणे तीव्र तापाने आजारी असतो. त्याला इतका 15 दिवस विश्रांती घेतात, इतका त्यांना ताप आहे. मग ताप असल्यामुळे ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला, जो आता आपण बोलतोय सारखं त्याचंच वातावरण आहे, तर ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा आहे त्या दिवशी त्याला नेमकं 108 कलशांनी स्नान घालतात. तिथली परंपरा आहे. 108 कलशांनी थंड पाण्याने, सुवासिक पाण्याने त्यांना स्नान घालतात. स्नान घातल्यानंतर म्हणतात भगवंत हसतात. स्नान तर चांगलं होत आहे, 108 कलशांनी तुम्ही स्नान घालताय सुवासिनी सगळ्या, पण मला थंडी भरली, मला इतकी थंडी भरली, आता याचा मला ताप आला आहे. आणि ताप आला म्हणतो आणि 15 दिवस मला आता कोणीही भेटायचं नाही, कडकडीत मला आता एकटं राहायचं आहे. जसं 21 दिवस मूर्तीच्या वेळी झालं तसं 15 दिवस, म्हणजे ज्याला आपण क्वारंटाईन म्हणतो कोरोनाच्या काळात, तसे भगवंत 15 दिवस एकटं राहू इच्छितात. मग 15 दिवस मला विलगीकरण करा म्हणतात. मग सगळे दरवाजे बंद करायचे, मंदिराचे दरवाजे बंद करायचे. ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदेपासून पुढील 15 दिवस म्हणजे आजपर्यंत एकांतात असतात आणि त्याला अनावसर काळ म्हणतात, ज्या ठिकाणी भगवंत विश्रांती घेतात. मग भगवंत विश्रांती घेतात म्हणजे 56 भोग जे असतात तिकडचा पदार्थ, देव आजारी असल्यामुळे 15 दिवसामध्ये त्यांचा आवडता 56 भोग कोणीही त्यांना दाखवत नाही. ही तिथली परंपरा आहे. त्यांचा आवडता 56 भोग, जे प्रत्येकजण त्याला भगवंताला जात असताना 56 भोगचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य 15 दिवस नसतो आणि साधा आहार घेऊन जातात. जसं की आपलं बाळ आहे आजारी पडलेलं, साधा आहार आजारी माणसाप्रमाणे देवाला केवळ साधी लापशी आणि फळांचा रस नैवेद्य म्हणून दिला जातो. तेवढं तरी खा, बरं वाटेल थोडंसं. इतके आजारी आहे, इतके अशक्त झाला आहात तुम्ही. जगन्नाथ आजारी पडले आहेत आणि जगन्नाथ आजारी आहे हा आपला भक्त. हीच तिरुपतीची पण परंपरा आहे.
तिरुपती ऋणात आहे म्हणे. ऋणात आहे म्हणजे म्हणजे काय, आम्ही त्याला जर पैसे टाकले तर तो ऋणमुक्त होणार आहे कलियुगामध्ये, आणि पूर्ण कलियुगामध्ये ऋणातच आहे तो. त्यामुळे प्रत्येकजण जे जे 1 रुपया 10 रुपये चांदी सोनं दान देतात त्या ठिकाणी, तर तो आपल्याला ऋणातून मुक्त करतो, स्वतः ऋणमुक्त होतो आहे. बायकोच्या ऋणातून मुक्त हे कलियुगाचं लक्षण आहे. म्हणून केस दान द्या आणि पैसे दान द्या, ही जशी तिरुपतीची परंपरा आहे त्या ठिकाणी प्रत्येकजण त्याला लहान बाळ समजतं आणि त्याला लापशी फळाचा रस म्हणून दिला जातो. किती गोड बाळ असेल ते. नंतर राजवैद्य येतात. त्याच काळामध्ये 15 दिवसामध्ये 3-4 त्यांच्या फेऱ्या होतात राजवैद्यांच्या, आणि त्यांना औषध देतात, आयुर्वेदिक उपचार करतात भगवंताला. बघायला पाहिजे पुढच्या वेळेस 5 जुलैला आहे. तर हे आयुर्वेदिक उपचार घेतात. तो विशेष काढा असतो त्यांचा, तो काढा आपण सुद्धा घ्यावा म्हणतात तापामध्ये. तो काढा भगवंत जे पितात तसा काढा आपण यावं. कोणी येतं त्यांच्या डोक्यावर पट्टी ठेवतं, भगवंता लवकर बरोबर. तो काय म्हणतो भगवंत त्यावेळी, काळजी करू नका, 15 दिवसांनी मी येतो. हे तात्पुरचं माझं आजारपण आहे, मी 15 दिवसांनी तुमच्यामध्ये येतोय, काळजी करू नका. पण ज्याला काळजी वाटते त्यांनी या माझ्या डोक्यावर पट्टी ठेवा, थोडीशी लापशी खायला द्या, थोडासा फळाचा रस द्या, आयुर्वेदिक काढा द्या. वनस्पतींच्या मुळे आणि साल्यापासून बनवलेला हा जो दशमूलारिष्ट काढा आहे ते भगवंत घेतात. आणि जो ज्या भक्तीने देतो तो भाव त्या ठिकाणी औषधी तेलाने मालिशसुद्धा करतात. आता त्या ठिकाणी पुजारी करतात की भक्त करतात हे आता तिथे गेल्यावर कळेल, पण त्यांची मालिश करतात, ते कणतात. बरं, ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टींनी आधी हृदयाची पण गोष्ट त्यांची अतिशय सुंदर आहे. आणि मग ते तेलाने मालिश केलं की भगवंताच्या लाकडी मूर्तीला थंडी वाजू नये म्हणून वर्षभर आधी तयार केलेल्या फुलुरी तेल नावाच्या सुवासित औषधी तेलाने त्यांचं मालिशसुद्धा केलं जातं. आणि ते जे जे कोणी करेल, अर्थातच आता जो कोणी हे करेल, आता तिथेच गेलं पाहिजे असं नाही. मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. आपण इथे बसून सुद्धा मालिश करू शकतो त्या 15 दिवसात. फक्त माहिती पाहिजे या दिवसात काढा द्यायचा आहे, या दिवशी त्यांच्या डोक्यावर पट्टी, मी केलं आत्ता 15 दिवस त्यांच्या डोक्यावर पट्टी ठेवायची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून भगवंतांना बरं वाटणार आहे आणि मग ते हसत असणार आहे. तर हे पुलुरी नावाचं जे तेल आहे त्या ठिकाणी मिळत असेल पुरीजवळ, तर त्यांनी त्याला औषधिक तेलाने त्यांना मालिश केली जाते. माधवदास, आता एक माधवदास नावाचा जो त्यांचा जो भक्त आहे तो इतका आजारी होता आणि त्याचा भक्त आणि पुजारी इतका आजारी होता की त्याला स्वतःला ताप असताना सुद्धा त्यांनी स्वतः आंघोळ करून आणि त्यांची पूजा केली. स्वतः आंघोळ करून, म्हणजे पूजा सोडायची नाही. पूर्वीचे कट्टर लोक होते, मी पूजा सोडणार नाही आणि पूजा करायची म्हणजे मला आंघोळ करावी लागेल. आणि त्या आंघोळ केल्याने, थंड पाण्याने, समुद्र स्नान केल्याने तो आजारी पडला. आणि मग त्याला असं वाटलं की आता आपण त्याची पूजा कशी करायची. मग तो आजारी असताना भगवंतांच्या हे लक्षात आलं, तर भगवंत स्वतः त्याच्याजवळ गेले. जगन्नाथ स्वतः त्या माधवदासाकडे गेले आणि त्याला ही गोष्ट मागे आपण दुसऱ्यांच्या नावाने ऐकली होती, ही माधवदासाची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं दैविक आणि त्यांना काढा दिला, डोक्यावर पट्टी ठेवल्या भगवंतांनी त्या माधवदासाच्या. आणि जेव्हा माधवदास बरे झाले तेव्हा त्यांनी सांगितलं, भगवंता तू जर हे करू शकत होता तर तू मला ताबडतोब असा हात करून बरं का नाही केलं. तर ते म्हणाले, नाही, 15 दिवसाचं जे तुझं आजारपण आहे, जे तुझे प्रारब्ध आहे, जे तुझे भोग आहेत ते संपल्याशिवाय मी तुला बरं करू शकत नाही. पण ते होत असताना माझं सान्निध्य तुला असेल आणि मी स्वतः तुझी सेवा करतो आणि मी बरा झाल्यानंतर तू माझी सेवा कर. अशा पद्धतीने एकमेकांना उत्तर दिलं. आणि कर्माचं फळ भोगावं लागतं हे सुद्धा भगवंतांनी शिकवलं. सर्वांना भोगावं लागतं, म्हणून तुमचे उरलेले 15 दिवस आजारपण मी स्वतःवर पुढे पण घेतला आहे. असा जो कोणी भक्त आजारी असेल तो 15 दिवस माझ्यासोबत जर राहिला तर त्याचा आजारपण जाईल याची शाश्वती मी घेतो. तुमचं हे उदाहरण सगळ्यांसाठी टिकेल. आणि मी सगळे काढे पितो, कडू औषध पितो. आणि खरंच त्या ठिकाणी जे तिथे राहणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही असाच नैवेद्य त्याला देतो. दिवस स्वतः असे 15 दिवस आजारपणात घालवतात, म्हणजे त्यांना आवड आहे म्हणून घालवत नाही, तर ते आवडत नाही पण मला त्या भगवंताचं काहीतरी काळजी घ्यायची, हे कलियुगातलं उदाहरण आहे, असं करतात. मग 15 दिवस जेव्हा पूर्ण होतात, म्हणजे आजचा दिवस रथोत्सवाचा, आज मूळ दिवस आहे त्यांचा, निघालेत भगवंत. 15 दिवस उपचार घेतल्यानंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेला, म्हणजे कालच्या पूर्ण बरे होतात. प्रतिपदेला पूर्ण बरे होतात. बरे झाल्यानंतर त्यांचं रूप इतकं सुंदर दिसतं. आधी जे गळलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावरची तेज नसतं, जे निस्तेज असतात ते प्रत्येकाचे काढे पितात, डोक्यावरती पट्टी घेतात, सगळं काही करून घेतात. 15 दिवसानंतर जेव्हा ते बरे होतात ते इतकं सुंदर रूप त्यांचं दिसतं, त्याला नवयौवन दर्शन म्हणतात. म्हणजे प्रतिपदेपासून जे सुरू झालं आहे ते नवयौवन दर्शन आहे आणि त्यालाच नेत्रोत्सव म्हणतात. म्हणजे त्यांचे नेत्र उघडतात
आणि बघणाऱ्याचे नेत्र तृप्त होतात. जय जय रघुवीर समर्थ. त्यांचे नेत्र उघडतात आणि बघणाऱ्याला तृप्तता होते, कारण भगवंत आजारातून उठले. आता हे 15 दिवस जे झाले त्या ठिकाणी भगवंत आजारातून उठले. मग यानंतर दुसऱ्या दिवशी द्वितीयेला, म्हणजे आज 9 वाजेपर्यंत ही प्रथा सुरू झाली. आज आपली तृतीया लागली. आता त्यांचा सुरू झाला. आपण व्हिडिओ बघतोय. द्वितीयेला देव भक्तांना भेटण्यासाठी रथात बसून येतात. आता जे तिथे येऊ शकले नाही, माझा औषधोपचार करू शकले नाही आणि जे मला काढा देऊ शकले नाही, ते सगळ्यांना भेटायला रथात बसून नगर यात्रेला निघतात. त्याला रथयात्रा म्हणतात. काय मोठा रथ आहे आणि ती फ्रेस पण आहे ना, रथ जगन्नाथाचा. आपण म्हणतो ना, सगळे मिळून एखादं कार्य केलं की जगन्नाथाचा रथ चालवतात म्हणतात. तसा जगन्नाथाचा रथ निघतो पुरीमध्ये भव्य आणि हा जो नेत्रोत्सव आहे, त्या नेत्रोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की भगवान जगन्नाथाच्या मूर्तीचं सगळ्यात मोठं आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे विशाल, गोल आणि काळेभोर डोळे. प्रत्येकाचे मासोळे कृती डोळे असतात. हे सगळ्यांचं काय काय मूर्तीचं वैशिष्ट्य असतं. तिरुपतीचा टिळा आहे, विठ्ठलाचा सुद्धा टिळा आहे. तसं यांचे मोठे मोठे 2 डोळे, आणि नुसते डोळे नाही तर त्यांना अणिमा आणि महिमा म्हणजे न उघडणारे न मिटणारे डोळे आहेत त्यांचे. हे जर आपल्याला कळलं, ते मिटत नाहीत म्हणे डोळ्या. निमिष जे आपल्याला पापण्या आहेत त्या पापण्या त्यांना नाही आहे म्हणून चक्का नयन असं म्हणतात त्यांना. तर हे अणिमा आणि महिमा न उघडणारे ते जे न मिटणारे डोळे आहे ना, त्यांना पापण्या नसतात आणि त्यामुळे त्यांचे डोळे कधीच मिटत नाही. त्यांचे डोळे कधीच मिटत नाही. आणि तसंही पाहिलं तर सहस्र बाहुनी आणि सहस्र नेत्रांनी बघत असतो आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष पुरीमधले भगवंत खरंच डोळ्यांनी उघडे, पूर्णपणे सतत उघडे. मग याचा अर्थ असा आहे की संपूर्ण विश्वावर आणि आपल्या भक्तांवर अहोरात्र 24 तास लक्ष ठेवून असतात. जय जय रघुवीर समर्थ. भगवंत हृदयस्थ आहे. ज्याला असं वाटतं भगवंत हृदयस्थ आहे त्याने त्यांच्या डोळ्याकडे बघावं चक्का नयन. त्यांच्या डोळ्याकडे बघितलं, त्यांचे डोळे मिटत नाहीत. सर्वसाधारण सगळीकडे आपण बघतो त्यांच्या पापण्या दाखवलेल्या असतात, पापण्यांची. हे वैशिष्ट्य आहे जगन्नाथाचं. आणि आईने हे मनात माझ्या भरवलं असेल म्हणून मला हा उत्सव आज आठवला आणि माझ्या नशिबाने आपल्याला त्याच्यावरती चिंतन आणि मनन करता येत आहे. 24 तास लक्ष ठेवतात ते. आपल्या भक्तांकडे बघणं कधीच थांबवत नाही. तुम्ही त्यांच्याकडे कोणत्याही भागाने बघा तरी त्यांचे डोळे उघडे दिसतात. म्हणून त्यांना बिना अणिमा आणि महिमा म्हणजे न उघडणारे डोळे म्हणजे पापण्या नसलेले भगवंत आपल्यासमोर उभे असतात. मोठे मोठे डोळे. लहान लहान माझी नातसुद्धा त्याचं चित्र काढते. मोठे डोळे. आजी म्हणजे सगळ्यात सोपा काढायला देव कोणता? तर जगन्नाथ. म्हणजे खरंच आहे, काढायलाही सोपा, समजायलाही सोपा आणि कृपा करायलाही सोपा. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांच्या प्रेमात विरघळणारं हे रूप आहे. बघितलं त्याच्याकडे तर आपल्याला कळतं. म्हणजे जेव्हा प्रभू श्रीकृष्ण द्वारकेमध्ये त्यांच्या गोपिकांच्या आणि राधा राणीच्या प्रेमात कथा ऐकत बसले होते एकदा, ते भक्ती आणि प्रेमाच्या अतिरेकाने इतके भावविभोर झाले. आपल्या स्वतःबद्दल ऐकतायत गोष्टी लहानपणच्या. म्हणजे ते सुद्धा बालक आहेत ना. आपण सुद्धा आपल्या लहानपणी तू अशी करत होती, तुझा असा फ्रॉक होता, तू या अशी उभी होती, तुझा असा फोटो काढला, असं जेव्हा मोठे लोक सांगतात आपण किती तल्लीन होऊन जातो. तसे भगवंत म्हणे तल्लीन झाले. जे कोणी कौतुक सांगत होते तिथे भक्ती आणि प्रेमाच्या अतिरेकामुळे भावविभोर झाले. किती कौतुक चाललंय माझं, लहानपणी असा होतो, केल्या होत्या लीला सगळ्या, पण त्या लीला करत असताना सुद्धा मी असा होतो हे त्यांना आठवत नव्हतं. हे सगळ्या भक्तांनी आठवून दिलं. त्यांची भावसमाधी लागली आणि त्या आनंदात त्यांचे हातपाय आकुंचन पावले. त्यांचे हातपाय आकुंचन पावले म्हणजे त्यांनी जे सांगितलं अर्धवट ठेवा, त्या राणीने जे बघितलं, ते राणीने दृष्ट बघितल्यावर भगवंतांनी आकाशवाणी केली की तुम्ही त्यांचे हातपाय जसे आहेत तसेच राहू द्या. म्हणजे त्यांचे हातपाय आकुंचन पावले. आनंदाने असे हातपाय, डोळे मोठे मोठे आणि गोल झाले. जगन्नाथाचे प्रभूच्या परमानंदाचे आणि भक्तांबद्दलच्या अथांग प्रेमाचं प्रतीक. हातपाय आकुंचन घेतले, पाय नाहीच आहेत, हात आकुंचन घेतले आणि डोळे ताणकन उघडले. आणि हे त्यांचं नवयौवन दर्शन आहे. डोळ्यांचं दर्शन. त्यांना स्वरूपच नाही आहे तसं. त्याचा आकार खूप विचित्र आहे. दारू ब्रह्म आहे ना, लाकडातून निघालेले आहे. आणि लाकडातून त्याचं पण खूप मोठं वैशिष्ट्य आहे त्या लाकडाचं सुद्धा. ते लाकूडसुद्धा साधं नाही आहे. आता तर फक्त वरवरचं वर्णन चाललं आहे. लाकूडसुद्धा साधं नाही आहे. किती गोड. आणि हे सगळं कलियुगात आपल्याला बघता येत आहे. नाही जाता आलं तरी आपल्याला व्हिडिओ बघता येतात आहे. नंतर गोल डोळे म्हणजेच त्याला हिंदी लोक चक्का डोळे म्हणतात. चक्का डोळे गोल डोळ्यांचा देव आहे. जेव्हा 15 दिवस आजारी असतात, म्हणजे कोणती ती अणसर अवस्था जी त्यांच्या भाषेमध्ये अणसर म्हणतात त्याला काळामध्ये, तेव्हा त्यांच्या मूर्तीचा रंग फिका पडतो. आषाढ अमावस्येला मुख्य पुजारी दत्त महापात्र नावाचे भगवंतांच्या डोळ्यांची बाहुली पुन्हा काळ्या रंगाने रंगवतात. खरंच रंगवतात. म्हणजे त्या ठिकाणी ते जे आजारी पडतात त्या ठिकाणी त्यांचं, आता हे कसं आहे, सायंटिफिक आहे की इतके दिवस त्यांना जर आपण काहीच केलं नाही त्यांचं,
त्यांच्या उपासना काय म्हणतात पूजा केली नाही तर साहजिकच त्याचा रंग थोडासा कमी होतो. पण मग पुजारी 15 दिवसांनी येतात, पुन्हा त्याला डोळ्यांना रंगवतात, त्याला नेत्रोत्सव म्हणतात. कारण काहीच केलेलं नसतं 15 दिवसात, ते झोपून असतात, नुसतं वर पट्ट्या ठेवलेल्या असतात. मग त्यांना पुन्हा विधिवत रंगवतात, त्यांची बुबुळं रंगवतात, ते पुजारीसुद्धा ठरलेले आहेत. मग त्याला चक्षुदान म्हणतात. ज्या कोणाची इच्छा असेल की चक्षुदान करायचं आहे, नेत्रोत्सव बघायचा आहे, नवयौवन दर्शन घ्यायचं आहे, ते त्या दिवशी तिथे उपस्थित राहतात. आणि चक्षुदान ज्याला म्हणतात, या विधीनंतर देव पूर्ण बरे झाले असे मानले जाते. म्हणजे हे प्रतिपदेची गोष्ट आहे. द्वितीयेला तर निघतात, प्रतिपदेची ही गोष्ट आहे. या विधीनंतर देव पूर्ण बरे होतात ना. मग हे समतेचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट घडली होती की एक गरीब आली व्यक्ती आणि गरीबाला पुजाऱ्यांनी, एक गरीब व्यक्ती आली आणि मला वाटतं ती अस्पृश्य जातीची ती व्यक्ती होती. ती व्यक्ती जेव्हा नैवेद्य घेऊन आली बिचारी, तर तिला या पुजाऱ्यांनी येऊ नाही दिलं आतमध्ये. तर हे भगवंतांना मान्य झालं नाही आणि देवळातून लक्ष्मी निघून गेल्या आणि त्या ज्या व्यक्तीने तो नैवेद्य आणला होता तिच्याकडे जाऊन बसल्या आणि इथलं सगळं वैभव नाहीसं झालं. म्हणून एकट्या भगवंताला पूजायचं नाही कधीच. एकट्या भगवंताला कधीच पूजायचं नाही. जसं एकट्या लक्ष्मीला पूजायचं नाही तसं एकट्या भगवंताला पूजायचं नाही. जसं ते तिचा अपमान झाला त्या भक्ताचा, लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मी निघून गेली, तिच्याकडे जाऊन राहिली. इकडचं सगळं वैभव जसं नाहीसं झालं. सगळ्यांच्या लक्षात आलं की लक्ष्मी तिथे नाही आहे. मग ती लक्ष्मी पुन्हा त्यांच्याकडे आली, पण भगवंतांनी तिला आतमध्ये घेतलं नाही. कारण तू आत्ता आली, वेळ झाली नाही, अजून आमचे भक्त जागृत झाले नाही, त्यांना अजून कळली नाही माझी लीला, तू पुन्हा वापस जा. ती पुन्हा त्या मुलीकडे गेली आणि पुन्हा या जेव्हा रथोत्सव झाला त्यावेळी ती येऊन बसली. हे नंतरची गोष्ट. पण तोपर्यंत सगळ्या पुजाऱ्यांना धडा मिळाला की कोणीही आलं तर सगळ्यांनी या ठिकाणी प्रसाद दिला पाहिजे. याच्यातली एकही गोष्ट माझ्या मनाची नाही. हे लहानपणापासून ऐकत आलेल्या या गोष्टी आहेत सगळ्या. अशा पद्धतीने ते समतेचं प्रतीक आहे. आणि समतेचं म्हणजे कोणीही या आणि नैवेद्य दाखवा. आता तिथे जर भ्रष्टाचार होत असेल तर तो माणसं करतात आहे. भगवंताचं म्हणणं असं आहे की जो येईल त्याचा नैवेद्य मला मान्य आहे, फक्त दिवस बघून या. या 15 दिवसामध्ये मी 56 भोग खाणार नाही. तुमच्या 56 भोगाला काही अर्थ नाही. जर तुम्ही माझ्यासाठी काढा आणला तर मी तो काढा पिणार. अशा प्रकारचे ते 15 दिवस समतेचं प्रतीक आहे. जो येईल त्याला भगवंत, आणि त्याचे डोळे अतिशय मोठे आणि उघडे असल्यामुळे, त्याला पापड्या नसल्यामुळे तो सगळ्यांकडे बघतो. हे ते सांकेतिक प्रतीक आपल्याला खूप आवडतं. आणि ते गाणंही सतत ऐकून ऐकून इतकं आवडायला लागलं आहे. आता ब्रह्मपदार्थ नावाची एक गोष्ट भगवंतामध्ये एकाच ठिकाणी आहे. जशी तिरुपती बालाजीचं जर वर्णन ऐकलं, कारण कृष्णाच्याच लीला आहेत ना सगळ्या. तिरुपतीचं जर ऐकलं तर कोणत्या ठिकाणी आपण जर कान ठेवला तर आपल्याला समुद्राची गाज ऐकू येते. किती दूर समुद्र, आणि तो तर कोणत्या पर्वतावर आहे, ऐकू येते असं म्हणतात ना. हा पण एक दृश्य संकेत आपल्याला कळतो. इथे सुद्धा ब्रह्मपदार्थ आहे म्हणतात. ब्रह्मपदार्थ कसा? दिव्य शालिग्राम रूपात सतत ऊर्जा असते तिथे. कशी? श्रीकृष्णांचा देहत्याग झाला, पांडवांना दुःख झालं. देहत्याग झाल्याची तर कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पांडवांना अतिशय दुःख झालं, पण पांडवांनाच ती जबाबदारी पार पाडावी लागली ना, की पांडवांना त्यांचं क्रियाकर्म करावे लागले. मग द्वापार युगाच्या शेवटी श्रीकृष्णांचं अवतार कार्य जेव्हा संपलं तेव्हा एका जंगलात झाडाखाली तेव्हा त्यांचं ते हरणाने बाण मारून वगैरे जेव्हा त्यांचा देह त्यांना सोडावा लागला. यानंतर पांडवांनी प्रभू श्रीकृष्णांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले. पांडवांनी केले. किती भाग्यवान पांडव. म्हणजे जरी ही वाईट घटना असली तरी त्यांना ते करायला मिळालं. आणि त्यांच्यासोबतच होता, सखाच होता त्यांचा. आणि अशा प्रकारचं जे मरण त्यांना माहिती होतं. कुंतीने दिलेला शाप मला माहिती आहे म्हणे, तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. या बाईलाही सांगितलं तू काळजी करण्याचं कारण नाही, माझे हात तसेच राहणार आहे. इथे सुद्धा माझा जरी देह सुटला तरी काळजी करण्याचं कारण नाही म्हणे. पण मग आता पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असताना आश्चर्य म्हणजे असं झालं, अग्नीने श्रीकृष्णाचा देह भस्मसात झाला, परंतु हृदय म्हणजे पिंड जिवंत राहिला. त्याला ब्रह्मपदार्थ म्हणतात. आणि ते अग्नीमध्ये जळलं नाही. त्यांचं हृदय अग्नीमध्ये जळलं नाही. ही परंपरा आहे तिथे. ऐकलं ना सगळ्यांना तर. आणि ही खूप जणांना माहिती आहे. मी काही वेगळं सांगत नाही. आज त्यांचा दिवस असल्यामुळे आपण त्यावरती चिंतन करतोय. त्यांचं गोड असं कीर्तन करतोय, त्यांना आठवतोय. ते अग्नीमध्ये जळालं नाही. त्यांचं जे हृदय आहे ते हृदय ब्रह्मपदार्थ जो आहे तो दिव्य शालिग्राम रूपात आता ते मानतात. प्रत्यक्षात कोणीच बघितलं नाही. ते कसं बघू शकणार आहे? भगवंतांचं हृदय कसं बघू शकणार आहे? भगवंत आधीच, आणि त्याचं हृदय कोण बघणार आहे? पण शालिग्राम रूपामध्ये ते दाखवतात. कसं? समुद्रापासून पुरीपर्यंतचा प्रवास कसा झाला आता त्यांचा. अग्नी देखील ज्याला जाळू शकत नाही, अग्नी ज्याला नैनम छिंदन्ति शस्त्राणी असं म्हटलंच आहे. आपला सुद्धा आत्मा जळत नाही.
आता त्याचं काहीतरी प्रतीक दाखवायचं म्हणून भगवंतांनी सांगितलं, ज्याला जाळू शकत नाही ते प्रभूंचं दिव्य हृदय पाहून पांडव थक्क झाले. अर्थातच त्यांना तर सगळ्या लीलाच आहेत आयुष्यभर. पांडवांचं तर आयुष्यच मस्त लीलेनी लीलाधारी कृष्णांच्या सोबत आहे. इतकं त्यांना पुन्हा आकाशवाणी, कारण आपल्यासारख्यांना साध्या गोष्टी समजत नाही. तेव्हा आकाशवाणी होते. 3दा आकाशवाणी झाली आहे आज 3दा झाली आहे. पहिल्यांदा त्या राणीच्या वेळी झाली, दुसऱ्यांदा पण झाली डोळ्यांच्या वेळी, आणि आता तिसऱ्यांदा हृदयाच्या वेळी आकाशवाणी झाली आहे. आणि ते हृदयाच्या वेळी आकाशवाणी झालं तर ते सांगितलं, हे हृदय नदीत किंवा समुद्रामध्ये विसर्जित करण्याचा आदेश दिला. उचल. आणि ते समुद्रामध्ये असं मानलं जातं की हे हृदय समुद्रामध्ये तरंगत एका लाकडाच्या ओंडक्याचं म्हणजेच दारू ब्रह्माचं रूप त्यांनी घेतलं आणि ओरिसाच्या पुरी किनारपट्टीवर येऊन पोचलं. तेच तर लाकूड आणि ब्रह्म, पण त्याचाही पुढचा संस्कार अतिशय गोड आहे. ते जेव्हा तिथे येऊन पोचलं, मग तिकडे आकाशवाणी झाली. तो इंद्रद्युम्न राजाला सांगितलं आकाशवाणीनी, ते दारू ब्रह्म जे ओंडका येतोय तो ओंडका तू घे. म्हणजे सगळी भगवंताची लीला आहे, सुरूच आहे. मग इंद्रद्युम्नाने भगवान बलभद्र, सुभद्रा आणि भगवानांना यांच्या मूर्ती तयार करून घेतल्या. हे आपण मगाशी पाहिलं. मूर्तीची स्थापना करताना मात्र जेव्हा मूर्तीची स्थापना करायची वेळ आली, तेव्हा श्रीकृष्णांचं ते दिव्य हृदय म्हणजे ब्रह्मपदार्थ जगन्नाथाच्या मूर्तीत आत अस्तित्वात ठेवण्यात आला. आता हा नवकलेवर सोहळा म्हणतात त्याला नवकलेवर सोहळा म्हणतात. तो सुद्धा विशेष आहे. डोळ्यांवर पट्टीचं रहस्य, त्याचे डोळे आहेत बरं, त्याच्या डोळ्याकडे बघायचं, पण डोळ्यांवर जो तयार करतो त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतात, म्हणजे कुणाला कळू नये, ते सहन नाही होत. अशा प्रकारचं जे दिव्य आहे त्या सगळ्या गोष्टी समोर जर भगवंत येतोही म्हटलं, आपली तर तशी पात्रता नाही, पण समजा एखाद्या तो दिव्य प्रकाश एक कण जरी आला तर कोण सहन करणार आहे. त्यामुळे त्यांनी डोळ्यावर पट्टीचं एक रहस्य आहे त्या ठिकाणी. ह्या मूर्ती कायमस्वरूपी नसतात. ही एकच मूर्ती आली तेव्हापासून तसं नाही, ही कायमस्वरूपी नसते. दर 12 ते 19 वर्षांनी या जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्ती बनवल्या जातात. 12 ते 19 वर्षांनी संपूर्ण शहरामध्ये त्या मूर्ती जेव्हा बदलवतात तेव्हा संपूर्ण शहरामध्ये अंधार होतो, काळाकिट्ट अंधार. आपण जाऊन बघायला पाहिजे एखाद्या वर्षी जायला पाहिजे. संपूर्ण शहर अंधारात जातं, वीज कपात संपूर्ण शहरभर, आणि मंदिराभोवती कडक सुरक्षा असते आणि पुजाऱ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाते, कारण करणारे पुजारीच आहेत ना. पुजाऱ्यांच्या डोळ्यावर घट्ट पट्टी बांधतात आणि त्यांच्या हाताला कापड आणि डोळ्याला पट्टी बांधली जाते, म्हणजे त्यांना कशाचा स्पर्श जाणवत नाही किंवा त्यांना काही दिसतही नाही. त्यांच्या हाताला पट्टी बांधलेली असल्यामुळे हाताला स्पर्श जाणवत नाही. किती गोड असेल ही परंपरा, म्हणजे नुसत्या कल्पनेने सुद्धा आपल्याला असं वाटतं किती गोड असेल ही परंपरा. हाताला पट्टी, डोळ्याला पट्टी, आणि आतमध्ये घेतलाय त्यांना, आणि दिसू नये म्हणून हृदयाचं. आणि अशा वेळी या हातांनी, ह्या बंद डोळ्यांनी हृदयाचं हस्तांतरण केलं जातं. तो जो भाग आहे ब्रह्मपदार्थ जो आहे, तो ब्रह्मपदार्थ या जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत टाकला जातो. हा जो जुना मूर्ती वेगळी बनते, पण ती जी जागा आहे हृदयाची, त्या ठिकाणी जुन्या मूर्तीतून हे जिवंत हृदय, हे जे ब्रह्मपदार्थ आहे तो नवीन. मग ह्याला आपण प्राणप्रतिष्ठा म्हणतोच की नाही, ही तिथली परंपरा आहे, दिव्य परंपरा. जुन्या मूर्तीतून जिवंत हृदय ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीत ठेवला जातो. जुन्या मूर्ती जो अस्तित्वात असतो तो नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. ह्या ठिकाणी आपल्याला वाटतं पुजाऱ्यांचे काय अनुभव आहेत. मग या ठिकाणी पुजारी काय म्हणतात, हे काय आहे, हे जे आम्ही दर 19 वर्षांनी 12 वर्षांनी जो कोणी पुजारी करत असेल तो पुजारी म्हणतो हे काय आम्ही बघू नाही शकत म्हणे. परंतु आम्ही ते कसं बघू शकत नाही, की आमचे हात आणि डोळे बांधले. त्याच्यातही तिथे राहणारे एक व्यक्ती होते, त्यांनी सांगितलं एखाद्या जरी वेळी ह्यांनी प्रयत्न केला तर त्यांना ही भीती वाटते. त्या राणीचं कसं घडलं, अर्धवट खोली उघडावी लागली, तसं जर आपण आधीच काहीतरी केलं तर विचित्र काहीतरी घडेल. त्यामुळे ते घाबरून आणि काही पाहायचा आणि स्पर्शाचा प्रयत्नच ते लोक करत नाहीत. ती परंपरा तशी जागृत आहे. मग त्यांनी सांगितलं ते काय आहे आम्ही बघू शकत नाही, आणि आम्हाला हातात काय घेतलंय ते सुद्धा जाणवत नाही, पण असं वाटतं, किती गोड, पण असं वाटतं. एक मिनिट बघा. हॅलो 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 आपण ज्याला कॉल केला आहे वार्ता कोणाशी. हॅलो, हां 26-23 आहे, खाली ठेवून द्या, मी मीटिंगमध्ये आहे. 26-23.
क्षमस्व, एक कोणी आलं होतं म्हणून मला जावं लागलं. कुठपर्यंत आलो होतो? हां, पुजाऱ्यांचा जो अनुभव आहे, प्रतिष्ठा झाली त्यांची. हां, एक मिनिट. प्रतिष्ठा झालेली आहे. हो 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 हो. हां, त्यांची जी प्रतिष्ठा झाली आहे ना, तर अनुभव काय आहे त्यांचा, यांचा पुजाऱ्यांचा जो अनुभव आहे. येतोय का आवाज? नाही, नेट तुमचा आवाज येईना बरोबर. हो, बरं, एक मिनिट. येतोय ना. हां, तर आज मला कधी नव्हे तो त्यांचा फोन येतोय सारखा. आवाज येतोय. हां, तर हे जे त्यांचं काय म्हणणं आहे की ते आम्ही काही बघू शकलो नाही आणि ते बघू नाही शकलो आणि हातात काय घेतलं ते दिसलं सुद्धा नाही आम्हाला. पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत घडते बरं, म्हणूनच भगवंतांनी मला वाटतं हे मध्ये थांबवलं आहे आपली उत्सुकता टाळण्यासाठी. ससा उड्या मारतो ना तसा असल्यासारखी धडधड आम्हाला जाणवते म्हणतात जय जय रघुवीर समर्थ. ससा उड्या मारत असताना जशी धडधड जाणवते तशी धडधड आम्हाला जाणवते म्हणतात पुजारी. हा अनुभव थोडा आहे, आपण घेतलाच पाहिजे असं आवश्यक नाही. हे पुरीचं वैशिष्ट्य आणि भगवंतांच्या डोळ्याचं वैशिष्ट्य, त्यांच्या हृदयाचं वैशिष्ट्य, त्यांच्या ब्रह्म पदार्थाचं वैशिष्ट्य ते म्हणतात. काय आहे हातात माहीत नाही, पण आपल्याला माहिती आहे हातात जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो त्याचा स्पर्श जरी झाला नाही ते काय आहे आपल्या हातात ते जाणवतं. ते म्हणजे ससा उड्या मारत असताना जसा अनुभव असतो तशी धडधड आम्हाला जाणवते. जय जय रघुवीर समर्थ. या पुजाऱ्यांवर आता हा पतित पावन बाण जो आहे तो नेहमी, आता तिथे जो ध्वज आहे त्या ध्वजाचे सुद्धा वैशिष्ट्य आहे. ध्वज नेहमी वाऱ्याच्या दिशेने वाहतो. म्हणजे हृदयाचंच तर किती मोठं विचार चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे की भगवंत त्या ठिकाणी हृदयाच्या रूपाने आहेत. जसं त्या ठिकाणी समुद्राची गाज ऐकू येते, या ठिकाणी भगवंत हृदयस्थ आहेत, हृदयाच्या रूपाने आहेत. ते उचलतात ना 12-12, 18-18 वर्षांनी. निस्तेज काय होतात भगवंत, त्यांचे डोळे काय चमकवतात, त्यांचं नवयौवन रूप काय दिसतं, हे सगळे प्रकार आपण बघायला पाहिजे. ऐकलंय ना, ऐकायला निदान मनाने कल्पना करायला काय हरकत आहे. आणि आता त्यांचा जो ध्वज आहे तो ध्वज नेहमी, कोणताही ध्वज, कोणताही कपडा, कोणतीही हलकी वस्तू नेहमी वाऱ्याच्या दिशेने वाहते ना. हा उलट दिशेने वाहतो म्हणे. हा वैज्ञानिक चमत्कारही म्हणायला हरकत नाही. वैज्ञानिक चमत्कार म्हटला तरी चालेल, पण नेमका जगन्नाथाच्याच तिथे होतो ना, मग मानायला काय हरकत आहे. वैज्ञानिक चमत्कार थोडी कमी आहे का. आपण चमत्कार विज्ञानाचे सुद्धा मानायला काय हरकत आहे. आज एक कातळ बघितलं, त्या कातळामध्ये चक्क डोळा आहे, निळा दिसतो आहे, बाजूला असे पूर्ण गोल आहे, त्यामध्ये डोळा आहे असं दिसतंय कातळामध्ये. मी लागेल तो व्हिडिओ पाठवते, स्पष्ट कातळामध्ये डोळा दिसतो. मग वैज्ञानिक का असे ना, भगवंताची लीला का असे ना, आहे ना. तिचे कातळाचा व्हिडिओ आहे तो सगळ्यांनी बघा, तो डोळा प्रत्यक्ष दिसतो, त्याचा गोल, त्याच्या बाजूच्या त्या आपल्या नर्व्ह, हे सगळं दिसतं. मग त्याला आपण वैज्ञानिक चमत्कार जरी म्हटलं म्हणजे मॉडर्न लोकांनी तरी चालणार आहे. उलट्या दिशेने आपला हा जो ध्वज आपण उडवतो वाऱ्याच्या दिशेने जातो, इथे उलट दिशेने हलतो. 20 मजली. आता याचं कारण सांगतात वैज्ञानिक सांगतात की 214 फूट 20 मजली मंदिर आहे. 20 मजली मंदिर आहे, शंकूच्या आकाराची रचना केली आहे. म्हणजे स्थापत्यकलेचा नमुना म्हणा ना, काही हरकत नाही म्हटलं तरी. शंकूचा आकार आहे. समुद्र किनाऱ्यावर विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे वायूचा भार तिथे कमी होतो शिरोबिंदूवर, आणि म्हणून म्हणे तो ध्वज उलटा वाहतो. काही का असेना आमचे भगवंत तिथे आहेत ना, हे भक्ताला पुरेसं आहे. म्हणजे त्याचं वैज्ञानिक कारण सुद्धा सांगितलं. दररोज ध्वज बदलतात, ही परंपरा. आता सांगितलं 20 मजली मंदिर आहे, आपण तो सुद्धा व्हिडिओ बघायला पाहिजे. 20 मजली मंदिर आहे, पाठीला टेकून पुजारी चढतात हो रोज. 20 मजली मंदिर आहे, त्यांना शिडी लागत नाही, त्यांना काही चालतच नाही शिडी घेतलेलं भगवंतांना. जो असा चढेल तोच पुजारी तिथे टिकेल. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी सांगितलं दररोज ध्वज बदलायचा आहे. म्हणजे साधना सुद्धा आहे तिथे, नुसताच चमत्कार नाही, साधना सुद्धा आहे. मग बदलण्याची कोणतीही दोरी. आणि इकडे दोरी ओढायला लावतात आपल्या रथोत्सवात, ती एक गोष्ट राहिलीच आहे अजून. दोरी ओढा म्हणतात, जो दोरी ओढेल तो पापातून मुक्त होतो, आणि इथे दोरी उचलू देत नाही. बापरे, काय भगवंत आहेत. त्यांनी सांगितलं दोरी नाही लावायची, शिडी नाही लावायची, सुरक्षा उपकरण घ्यायचं नाही. आता इलेक्ट्रिशियन जेव्हा वर चढतो त्याच्यात छान शिडी असते, त्या शिडीवर चढतो, किती उंच जातात ते लोक. इथे शिडी नाही, दोर नाही, कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट नाही. हे तर आपण बघतो व्हिडिओमध्ये. आपल्या हातापायांच्या जोरावर
214 फूट उंच शिखरावर उलट तोंड करून सरपटत जातात पुजारी. ही सुद्धा साधना, नमन त्या ठिकाणी त्यांना. नाही भगवंताचं रूप तुम्हाला दिसलं, पण पुजारी तर चढताना दिसत आहेत ना. आपण गिरनारला जातो काठ्या टेकत टेकत, हा तर बिचारा रोज चढतोय 220 मजली इमारत पाठीला टेकून. पाहिला असेल व्हिडिओ तो. त्यामुळे आज मी बोलायचं ठरवलं त्याच्यावरती. त्यांना प्रणाम. या ठिकाणी शिखरावर उलटं तोंड करून सरपटच चढतात. कडक मान्यता परत त्यातल्या त्यात. असं सर्वसाधारण ओळ सगळं संपलं आपलं, तर इथली कडक मान्यता आहेच अजूनही, की जर कोणत्याही कारणास्तव एखाद्या दिवशी हा ध्वज बदलला गेला नाही तर हे मंदिर पुढील 18 वर्षासाठी पूर्णपणे बंद करावं लागेल. पण अजूनपर्यंत बंद झालेलं नाही. म्हणजे साधना सुरू आहे की नाही. एकदाही मंदिर बंद झालेलं नाही. पुजारी बिचारे चढतायत. जो चढताना दिसेल पुजारी, आता त्याला इथूनच प्रणाम. त्यांनी सांगितलं 18 वर्ष बंद ठेवावं लागेल. तसं 18 वर्षाचाच त्यांचा काळ आहे. 12 ते 19 वर्षांत त्यांच्या मूर्ती बदल 18 वर्ष बंद ठेवावं लागेल. नाही ठेवावं लागलं. म्हणूनच वादळ, पाऊस, कितीही गंभीर प्रसंग असला समुद्रात आहे. आणि इथे गंभीर प्रसंग येणारच आहे ना, तरी सुद्धा शेकडो वर्षांपासून ही परंपरा पुजाऱ्यांनी खंडित केलेली नाही. जय जय रघुवीर समर्थ. किती ठिकाणी भगवंत दिसले आज आपल्याला. डोळ्यात दिसले, हृदयात दिसले, ओंडक्यात दिसले, पांडवांजवळ दिसले, स्वतः दिसले, आणि आता तर ध्वजात दिसले, आणि त्यानंतर पुजाऱ्यातही दिसले. जय जय रघु. मग आपण जे सुरुवातीला म्हटलं की जले विष्णू स्थले विष्णू विष्णू पर्वत मस्तके जले विष्णू स्थले विष्णू विष्णू पर्वत मस्तके ज्वालामाला कुले विष्णू सर्व विष्णुमयम जगत. काय हरकत आहे असं म्हणायला. या ठिकाणी किती वेळा भगवंताचं दर्शन झालं आज आपल्याला. आज आपल्यावरती भगवंताची कृपा झाली असं म्हणायचं. आता त्याचा जो त्रिकोणी आकार आहे ना ध्वजाचा, जो शिवाचं प्रतीक आहे, चंद्र, सुदर्शन चक्र. जेव्हा नवीन ध्वज लावला जातो तेव्हा जुना हा भक्ताला दिला जातो. थांबूया आपण तिथे 2 दिवस. कधी ना कधी ध्वज बदलतातच आहेत रोज, ते तिथे थांबायचं. जो भाग्यवान असेल त्याला तो ध्वज उतरवून गुरुजी त्याच्या हातात टाकतात. जशी वृंदावनामध्ये परंपरा आहे. भगवंताच्या गळ्यातला हार आपल्या गळ्यात टाकतात. माझ्या नातीच्या गळ्यात टाकला होता गुलाबी रंगाचा, तो फोटो आहे आमच्याजवळ. असं ज्याच्या भाग्यात असेल त्याला मिळेल. म्हणजे रोजच बदलत असल्यामुळे 8 दिवस प्रयत्न करायचा, आणि कधी लॉटरी लागेल सांगता येत नाही. आणि तो ध्वज आपल्या हातात दिला जातो आणि तो भक्ताला दिला जातो. त्या भक्ताने आपल्या घरी ठेवायचा. अशी परंपरा आहे. आता ते जे सुदर्शन चक्र, संपतही आली वेळ. ते जे सुदर्शन चक्र आहे त्याला नीलचक्र, नीला चलवारे चक्कानयन नीला चलवारे. हे जे निळ्या रंगाचं सुदर्शन चक्र आहे, ज्या शिखरावर हा ध्वज लावला जातो ना, तिथे एक अवाढव्य अष्टधातूचं चक्र आहे. मुळातच ध्वजाच्या मागे निळ्या रंगाचं अष्टधातूचं चक्र आहे. अवाढव्य अष्टधातूचं आहे हे चक्र. अशा प्रकारे बनवलेलं आहे. आता ही माहिती असल्यामुळे मला ती वाचूनच सांगावी लागते, कारण ती पाठ नसते. अशा प्रकारे बनवलं आहे की पुरी शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून किंवा कोणत्याही दिशेने पाहिलं तर या चक्राचं मुख्य तोंड नेहमी पाहणाऱ्याच्याकडे असते. किती चमत्कार आहेत भगवंताचे पुरीमध्ये. आता आपल्याला भगवंत वारीत सुद्धा दिसतोय. आमच्या या कोणता घाट आहे तो आमचा नेहमीचा घाट, त्याच्यातून जेव्हा लोक गेले तेव्हाही आम्हाला भगवंत दिसला. चालतानाही दिसतो. कितीतरी या पूर्ण आषाढ मासामध्ये, आषाढस्य प्रथम दिने सगळीकडे भगवंताचं अस्तित्व दिसत आहे. नंतर मग ते जे मुख आहे बघायचं. आता आपण जाऊन, आपण प्रत्येकाने जायचा, चैतन्य सत्संग मंडळाची ट्रिप काढायची आणि त्या ठिकाणी बघायचा हा अनुभव आहे का. नाही तर निदान घरून तरी आज आपल्याला अनुभव मिळाला आहे. आणि आता जगातलं सगळ्यात मोठं स्वयंपाकघर आहे तिथे. त्यांनी आधी म्हटलं ना की त्या अस्पृश्य बाईनी जो आणला प्रसाद, तो ह्या जेव्हा पुजाऱ्यांनी नाही म्हटलं तेव्हा ती लक्ष्मी त्या बाईकडे निघून गेली. त्या भक्ताचं नाव मला आठवत नाही, माहिती नाही, लहानपणी सांगितलेली गोष्ट आहे. तेव्हा ती तिकडे निघून गेली. यांचं स्वयंपाकघर पूर्ण साफ झालं. पुरीचं मेन देवळातलं काहीच उरलं नाही. खायला नाही, प्यायला नाही, काहीच उरलं नाही त्यांच्या घरी. त्याचा पण एक चमत्कार आहे, तो 1 मिनिटात सांगते आणि थांबते. आता महालक्ष्मीच्या कृपेने मग तिला महालक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायला सांगितलं. त्या यात्रेच्या नंतर महालक्ष्मी आली. महालक्ष्मी म्हणजे अन्नपूर्णा रूपात आली. आणि मग तिने सांगितलं की आता जर तुम्ही सर्व धर्म समभाव करत असाल, सगळ्यांना जर माझ्याकडे येऊ देत असाल, माझे डोळे सगळ्यांसाठी उघडे आहेत, त्यामुळे सगळ्यांना जर माझ्या दरबारात म्हणजे माझ्या देवळात दर्शनाला येऊ देत असाल तर आमची अन्नपूर्णा स्वयंपाक करेल. अन्नपूर्णा स्वयंपाक करेल. तर असा मान्यता आहे की एकावर एक 7 भांडी ठेवली जातात. शेवटचं रहस्य सांगते आणि थांबते. एकावर एक 7 भांडी ठेवली जातात.
आता एकावर एक 7 भांडी ठेवल्यानंतर खाली जी चूल पेटवतात, तर सर्वसाधारण आपण खाली जेव्हा चूल पेटवतो आणि 1 2 3 4 7 अशी भांड्यांची जेव्हा चळत ठेवतो, तर पेटेल कोणतं आधी, गरम कोणतं होईल, शिजेल कोणतं आधी, खालचं. हे वरचं शिजतं आधी. जय जय रघुवीर समर्थ. वरचं काढायचं, प्रत्येकाला द्यायचं, दुसरं काढायचं, प्रत्येकाला द्यायचं, तिसरं काढायचं, प्रत्येकाला द्यायचं आणि शेवटचं 7वं संपतच नाही. ही कशी लीला आहे? त्यांनी सांगितलं एकावर एक 7 भांडी, खाली शेकोटी. हा जो चमत्कार आहे, वरच्या भांड्यातलं अन्न सर्वात आधी आणि मग म्हणजे असं नाही 7 खाली ठेवायचं, सगळ्यात वरचं द्यायचं, दुसरं द्यायचं, तिसरं द्यायचं, असं करत शेवटचं 7वं. असा चमत्कार आहे. आणि खरं तर आपल्या दृष्टीने विचार करायला गेला तर खालचं पेटायला पाहिजे आणि खालचा प्रसाद तयार व्हायला पाहिजे आणि खालचा प्रसाद वाटायला पाहिजे. तसं होत नाही. आणि इथलं असं अण्णा महाप्रसाद म्हणतात याला अण्णा महाप्रसाद. जातीभेद विरहित. अर्थातच आता त्यांनी त्याच्यासाठीच लीला केली की महालक्ष्मी निघूनच गेली ना तिथून. महालक्ष्मी निघून गेली, अन्न कधी वाया जात नाही म्हणतात. तिथलं अन्न कधी वाया जात नाही, आश्चर्य आहे. आणि अन्न कधी कमीही पडत नाही. लाखो भक्त येतात. मंदिर बंद होण्याची वेळ आली, मंदिर बंद होण्याची वेळ झाली की महाप्रसाद आपोआप संपतो. आणि संपत नाही भगवंताचं. मंदिर संपत आलं की महाप्रसाद संपला, वाया तर जात नाही. आणि पाणी कोणतं घेतात? 2 विहिरी आहेत, गंगा आणि यमुना. नावही कशी आहेत बघा, गंगा आणि यमुना. म्हणजे तिथला जर प्रसाद मिळाला तर गंगा यमुनेच्या पाण्यात तयार झालेला प्रसाद, याच 2 विहिरीतलं पाणी फक्त वापरलं जातं. दुसरं कुठलंही पाणी त्या ठिकाणी प्रसादाला वापरत नाही, त्या 2 विहिरीला. आणि मंदिराचं आश्चर्य असं आहे की मंदिराच्या वरून कोणताही पक्षी उडत नाही. जय जय रघुवीर समर्थ. नीलचक्राची ऊर्जा अशी भयंकर आहे. नंतर समुद्राच्या लाटांचा आवाजही गायब होतो. आणि त्यानंतर सिंहद्वार मध्ये आहे, ते सिंहद्वारामध्ये जर आतमध्ये गेलो की आवाज गायब, सिंहद्वाराच्या बाहेर आलो की समुद्राचा आवाज येतो. या सगळ्या घटना आपण प्रत्यक्ष बघू शकतो. आणि कोणत्याही प्रकारचा पक्षी तिथे उडत नाही. सर्वसाधारण जगन्नाथाच्या यात्रोत्सवामध्ये सगळेजण ऐकतच असतात. मग आता बाहेर पाऊल टाकलं की समुद्राचा आवाज येतो, आतमध्ये गेलं की आवाज बनतो. त्या सिंहद्वाराच्या आत आणि बाहेर हा आवाजाचं पण रहस्य आहे. त्या ठिकाणी सावली पडत नाही. त्या ठिकाणी सावली, एवढं 20 मजली मंदिर आहे, सावली कशी नाही? तर त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष सूर्यनारायण हिंमत नाही करत. प्रत्यक्ष सूर्यनारायणसुद्धा हिंमत नाही करत या दैवी अस्तित्वाची. सावली जमिनीवर जर पडली, सूर्यनारायण विचार करतो ह्याची सावली जर जमिनीवर पडली आणि एखाद्या माणसाने जर त्याच्यावर पाय ठेवला तर माझ्या भगवंताचं मंदिर आहे. त्यामुळे सूर्यनारायणसुद्धा सावली पडू देत नाही. याला वैज्ञानिक कारण आहे. पण कारण असलं तरी आपण भगवंताशी भक्तीशी जोडायचं. किती चमत्कार झालेत आज तर. मग सावली पडत नाही, प्रत्यक्ष सूर्यनारायण सुद्धा हिंमत करत नाही या दैवी अस्तित्वाची सावली जमिनीवर पडून कोणाच्या पायाखाली तुडवून जाऊ नये म्हणून. आता शेवटचं सांगते, 4:58 झाले आहेत की रथाचा दोर ओढायचा. आता आज आपण दोर ओढू आणि 2 मिनिटाचं तरी भजन करू. रथाचा दोर ओढतात म्हणजे रथटना ज्याला नाव म्हणतात. सर्वात पवित्र आणि भाविक क्षण कोणता असेल त्या महाप्रसादापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा त्याचा जो बांधलेला किती मोठा रथ आहे तो बघितला असेल. लोक त्याच्या पुढे मुंगीसारखे दिसतात, असे मोठे मोठे रथ आहेत ते. आणि त्याची दोरी ओढा म्हणतात. नाही तर भगवंत सरकतच नाहीत पुढे. भगवंतांना सरकायला दोरी आवश्यक आहे. ती रथटना जो उत्सव आहे त्यावेळी सगळे भावुकतात, इतके रडतात. हजारो यज्ञांचं पुण्य त्यांच्या दोरी ओढण्याने मिळतात. आपण दोरी ओढली तर भगवंत सरकतात, अन्यथा भगवंत सरकत नाही. आपली दोरी ओढणारे भगवंत आज आपल्याला ओढायला लावतात. ओढ, जो ओढेल तोच मला पुढे नेईल. आता सध्या मी तुझ्यावर अवलंबून आहे. जशी केवटाची लीला आहे रामांची, तशी भगवंतांची लीला आहे रथ ओढण्याची. महत्त्वाचा क्षण आहे हा. हिंदू धर्मातल्या पुराणानुसार जगन्नाथाचा रथ ओढणे हे मोक्षप्राप्तीचं साधन मानलं जातं. रथस्य वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. रथस्य वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. रथस्य वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. आणि या दिव्य दोऱ्याचं नाव काय आहे तर वासुकी नागाचं नाव जे आहे, नाव त्यांचं म्हटलं ना त्यांनी, रथटना नाव आहे त्याचं. तर त्याचं वासुकी नागाचं ते प्रतीक आहे. आणि वासुकी नागाचं म्हणजे शंखचूड किंवा वासुकी, हजारो भाविक एकाच वेळी ताकद लावतात तेव्हा जगन्नाथाचा रथ हालतो. जय जय रघुवीर समर्थ. तसा काही हालत नाही. आणि अशा प्रकारे आपला जगन्नाथाचा हा जो रथ आहे तो आता निघाला आहे. 15 दिवसांनी भगवंत तयार आहेत आणि त्यांचा हा जो रथोत्सव सुरू आहे त्याचा आनंद आपण शब्दांच्या रूपाने का होईना पण घेतला. 2 मिनिटं फक्त त्याचं आपण भजन करू आणि मग थांबू. जगन्नाथ 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 त्राहि माम. जगन्नाथ 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 रक्ष माम. जगन्नाथ 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 त्राहि माम. जगन्नाथ 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 रक्ष माम. महाबाहु 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 रक्ष माम.
जगन्नाथ 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 रक्ष मां जय 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 जगन्नाथ जय 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 रक्ष मां जय 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 जगन्नाथ जय 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 रक्ष मां जगन्नाथ 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 रक्ष मां जगन्नाथ 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 पाहि मां जगन्नाथ रक्ष मां महाबाहु पाहि मां जगन्नाथ रक्ष मां महाबाहु पाहि मां वासुदेव 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 रक्ष मां वासुदेव 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 रक्ष मां वासुदेव रक्ष मां जगन्नाथ पाहि मां वासुदेव रक्ष मां जगन्नाथ पाहि मां जगन्नाथ रक्ष मां वासुदेव पाहि मां जगन्नाथ 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 रक्ष मां जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. खूपच सुंदर.